आत्मान सतत रक्षेत. 10-10:30च्या सुमारास बेल वाजली. मी चक्क लोळत होतो. किरण माझ्या जवळच होती. मी तिला मगरमिठी घालून पडलो होतो. तिची चिवचिव चालली होती, मात्र ती बिनअर्थाची नव्हती. घरातलं काय काय संपलंय ह्याची ती यादी वाचित होती. प्रत्येक वस्तुगणित मी त्यात काय मोठंसं संपू दे असं म्हणत होतो. मी तसं म्हटलं की ती माझ्या छातीवर बुक्क्या मारीत होती. यादीतलं शेवटचं नाव घेत ती म्हणाली, "बच्चमजी, चहा कर म्हणालात तर साखरही नाही, कळलं?" "फार छान." "काय छान?" "चहात साखर लागतेच कशाला? एक घोट घ्यायचा आणि तुझं चुंबन घ्यायचं. ही झाली तुझी सोय. पाहुणे आले तर काय कराल?" "असंच करायचं. पाहुणा आला तर तू, पाहुणी आली तर मी." "पहा हं, मागे सरकाल." "मुळीच नाही." "म्हणजे पाहुणा आला तर मला मागे सरकवाल?" "नॉट ॲट ऑल. पाहुण्याला कळू दे ना तुझ्या चुंबनात काय फायर आहे ते." आणि तेवढ्यात बेल वाजली. "प्लीज उठता का?" "मॅडम, उठता का असं विचारलं म्हणजे मी उठायचं. हे गेल्या 4 महिन्यात माझं पाठ झालंय. माझ्या ब्लाऊजची काय अवस्था केलीत ते पहा आणि ठरवा." "ओह, आय एम सो सॉरी." दार उघडलं तर दारात चक्क एक भैय्या. झुपकेबाज मिशा, कळकटलेला गंजी फ्रॉक आणि मॅचिंग धोतर. "क्या चाहिए? भाईसाब है?" "जरूर." मी आत आलो. किरणला म्हणालो, "जा, पाहुणा आलाय. त्याला चहापाणी काय हवं ते बघ." बोलता बोलता मी चक्क कॉटवर गडाबडा लोळायला लागलो. भैय्याला पाहून माझ्या पाठीत 2 बुक्के मारीत किरण बाहेरच्या खोलीत गेली. आणि तेवढ्यात 4-5 माणसांचा आवाज. आवाज कसला? चक्क गोंगाटच कानावर आला. पाहतो तर 7-8 भैये आणि त्यांच्या पाठोपाठ हे फर्निचर. डबल बेडची फ्रेम, पॅनल्स, ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबलचा सांगाडा, खुर्च्या, सेंटर टेबल्स अँड व्हॉट नॉट. "भाईसाब, यह क्या मामला है?" मग त्या भैय्याने चिठ्ठी काढून किरणकडे दिली. "हे तर दमयंतीचं अक्षर." किरण म्हणाली. चिठ्ठी माझ्या हातात देत किरणने भैय्याला विचारलं, "भाईसाब कहाँ है?" "अभी आएंगी." मी किरणला विचारलं, "दमयंती येणार आहे?" "असं दिसतंय." मी ओरडलो, "नाऊ इट इज माय टर्न." आम्ही दोघंही हसत असताना दारात दमयंती. तिच्या पाठोपाठ एक रुबाबदार गृहस्थ. दमयंतीने परिचय करून दिला. "ह्या आर्चींचे नार्वेकर. किरण, ह्या ब्लॉकचं फर्निचर डिझायनिंग ह्यांनी केलंय." "अगं पण बये, हा काय प्रकार आहे?" "ते डॅडींना विचार. त्यांनी फर्निचरबद्दल यांना कधी सांगितलं होतं मला माहीत नव्हतं." "बरं मग?" "मग काय? केलंय ते ठेवून घे. विलक्षणच आहेस." "मग काय, हे सगळं कॅनडाला नेऊ?" "नार्वेकर, तुम्ही आमचा संवाद ऐकू नका. आम्ही अशाच नेहमी भांडतो." नार्वेकरांनी कामाला प्रारंभ केला. 5-6 सुतारांनी जीव खाऊन गनिमावर वार करावेत तसे हातोडे पाजळायला सुरुवात केली. मधले सगळे दरवाजे लावत लावत आम्ही गॅलरीत आलो.
दमयंती सांगत होती, डॅडींच्या गोडाऊनमध्ये हे फर्निचर धूळ खात पडेल. निम्म्याला वाळवी लागेल, बाकीचं पळवलं जाईल. त्यापेक्षा तू वापर. सगळे हिशोब 10 वर्षानंतर करू. दमयंती पार्टनरच्याच वर्गातली. ती काय आमचं ऐकणार? त्या फर्निचरने आमच्या घराला परिसाचा स्पर्श झाला आणि त्यापायीच अरविंद, मनोरमा आणि आई आणखी जास्त बिथरली. गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेत पोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. घरात फर्निचर येऊन पडलं. त्याच्या पुढच्याच रविवारी सगळी हजर. जेवायला आलोत. बरं झालं आलात. मी मनापासून स्वागत केलं. मंडळी घरात आली आणि त्यांची वाचाच बसली. सगळ्या खोल्यातून मंडळी हिंडली आणि बोलेनाशी झाली. रंजनच्या निमित्ताने मग एकमेकात बोलणं सुरू झालं. सजवलेल्या घराचं दडपण जरा वेळाने कमी झालं. आईनं पुन्हा सगळ्या वस्तूंच्या किमती विचारायचं काम सुरूच केलं. मी म्हणालो, आई, मी एकाही वस्तूची किंमत सांगू शकणार नाही. मी सांगते, त्यांना काही माहीत नसतं. सगळी किरणबरोबर फिरू लागली. डबल कॉट 1200 रुपये, वॉर्डरोब 850, डायनिंग टेबल आणि खुर्च्या 800, शोकेसेस प्रत्येकी 300, साईड टेबल्स आणि हे मधलं टेबल याच्या किमती समजायच्या आहेत. वहिनी दिवाण राहिला त्याचे 600. काही वेळ भयान शांततेत गेला. आईने विचारलं, काय रे श्री? दादरच्या जागेत हे सगळं करायचं ठरवलं तर किती खर्च येईल? तिथल्या जागेप्रमाणे अगोदर निराळं डिझाईन करावं लागेल. इथलं असंच्या असं तिथं होणार नाही. नाही, सगळं नकोच आहे, पण जेवढं करायचं आहे त्याला किती खर्च येईल ते कोण सांगेल? किरणने विचारलं, नार्वेकरांना पाठवू का? एवढ्यात नको. पुन्हा काही वेळ कुणी काहीच बोललं नाही. आई मग म्हणाली, हळूहळू बरेच जमवले होतेस की. अरविंद पाठोपाठ म्हणाला, त्याला प्लॅनिंग लागतं. माझे औषधासाठीच किती खर्च होतात पाहिलंस ना? आई म्हणाली, होईल, तूही करशील सगळं. वेळ लागेल, पण तूही काही बांगड्या भरलेल्या नाहीस. सनमायका वापरला नाही तर किती खर्च येईल? नार्वेकरांना विचारून सांगेन. पण भावजी, सनमायका जिथं हवा तिथं हवाच. तसा लावू थोडा थोडा. मनोरमा पटकन म्हणाली, हे पहा, आपण एवढ्यात काहीही करणार नाही आहोत. कशाला चर्चा? जेव्हा करू तेव्हा सगळं असंच करू. नुसतं विचारलं तर काय होतं? भावजींची गोष्ट निराळी आहे. त्यांची आपली बरोबरी होऊ शकत नाही. ते सेविंग्स करू शकतात. त्यांना मदत करणारेही भेटतात. गप्पांचा तो सूर पाहून मी गोंधळून गेलो. नव्या फर्निचरचं हे ॲप्रिसिएशन आहे की पोस्टमॉर्टम? मनोरमा म्हणाली, ह्यात खोटं काहीच नव्हतं. म्हणून मी लगेच म्हणालो, मदत करणारे भेटतात हेच जास्त खरं आहे. हे फर्निचर दमयंतीने पाठवलं आहे, ती कॅनडाहून परत येईपर्यंत. दमयंती म्हणजे हिची मैत्रीण. ताजमध्ये पार्टीला होती ती. तेव्हा ह्यात माझं कर्तृत्व काही नाही. नशीब तर आहे? अरविंदने विचारलं. निश्चितच. माझं नशीब चांगलं, त्याला आता मी काय करणार? पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळाली होती. घोडा अडला का? पानं सडली का? भाकरी करपली का? न फिरवल्याने?
किरणसारखी बायको का मिळाली? फर्निचर, ब्लॉक, नशीब. ही प्रश्नोत्तरं, हा लागवी संवाद फक्त किरणसमोर घडायला नको होता. ती आता काय करील? कोंडी करता येईल अशी एक वेळ बायकोची असते. दर 24 तासांनी ती वेळ येते. तिला संधी मिळते. रात्री किरण जवळ आली नाही. मी तिची डबल बेडवर वाट पाहत होतो. ती मुद्दाम दिवाणावर अवघडून पडली. हातात पुस्तक होतं. ते मला चकवायला. तिसऱ्याच ओळीला ती झोपणार आहे हे मला माहीत होतं. झोपायचं नाही, मी वाचते. इथे ये. तुम्ही वाचून देणार नाही. मी गप्प. तिला लगेच झोप लागली. मी उठलो. तिला चक्क उचलली. बेडवर आणली. ती जागी झाली. होणारच होती. नेहमीप्रमाणे मी तिच्या अंगावर हात टाकला. तिने प्रतिसाद दिला नाही. तिच्या अंगावर झुकून मी तिचं चुंबन घेतलं. ती इतकी स्थितप्रज्ञ की वाटलं की चुकून उशीचं चुंबन घेतलं की काय. मी मग व्यवस्थित झोपलो. पांघरुणाचाही स्पर्श होणार नाही एवढा अलिप्त राहिलो. तुमच्या माणसांचा सूर मला आवडला नाही. मी गप्प होतो. मलाही तो सूर दिवसभर छळून गेलाच होता. पण मला तो नवीन थोडाच होता. हे सगळं इतकं अंगवळणी पडलं होतं की अशा विधानांचा सडकून परामर्श घ्यायचा असतो हेही मी विसरलो होतो. माझं पटलेलं दिसत नाही तुम्हाला? तिचं संत, शांत पण धुमस्त विधान पटलं ना? मग बोलला नाहीत? विचार करीत होतो. कबूल करायचं की नाही याचा. मुळीच नाही. फॅक्ट इज फॅक्ट. कोणती फॅक्ट? वातावरण हलकं करायचं म्हणून मी पुन्हा तिच्याजवळ गेलो. तिला मिठी मारायचा प्रयत्न करीत मी म्हणालो, मी भाग्यवान आहे ही फॅक्ट. तुझ्यासारखी पोरगी मला तुमच्या माणसांमुळे मिळालेली नाही. मला तुम्ही आवडलात म्हणून आणि माझ्या माणसांनी विरोध केला नाही म्हणून. मी लग्न केलं तुमच्याशी. प्रश्न तो नाही. तेव्हा विषय बदलू नका. किरण, तू म्हणतेस ते खोटं नाही. त्यांचा सूर मलाही आवडलेला नाही. मग बोलला नाहीत? कुठं वाद उकरून काढायचा? आज सगळी प्रथम आली. त्यांनी नाही आल्या आल्या चौकशा केल्या. उलट उत्तर करून मी त्यांच्या रांगेत जाऊन बसू? रांगेत बसायचा प्रश्न नाही. वेळच्या वेळी जागी द्यायलाच हवीत. तुम्ही गप्प बसता हे त्यांना समजलंय. याला काही बोला, हा ऐकून घेतो. तुमचं पाणी त्यांनी ओळखलंय. वाईटपणा मी घ्यायचा. मी गप्प बसलो. ती बोल बोल बोलत होती. माझ्या घरची माणसं म्हणतात किरणच्या माणसांनी माझं पाणी ओळखलंय. किरण तेच म्हणते. मी ऐकून घेतो असं म्हणता म्हणता आता किरणने मला कमी ऐकवलं का? माझं एक काम करशील का? घरी गेल्या गेल्या आईने विचारलं. जरूर. तुझ्या घरी? आपल्या बोरिवलीच्या घरी असं म्हण. म्हटलं नाही तरी ते आपलंच. सगळी घरं आपलीच. दुसरा आहे कोण? आईची नेहमीची बॉलिंग सुरू झाली. बरं आता काम सांग. ती जी 2 छोटी टेबलं होती, साईड टेबल्स, तेच काय ते? त्यांचं काय? तशी आणखीन 2 मिळतील का? हो. कुणाला हवीत? हवीत अशीच. अरविंदला हवीत? छे, त्याला कशाला? त्याने ऑर्डर दिली सुद्धा. काय म्हणतेस? अरविंदने ऑर्डर दिली? मग दुसरं कोण देणार?
त्याला तुझ्यासारख्या मित्रमैत्रिणी नाहीत. मग टेबलं मला स्वतःला हवीत. का? हेही घर तुझं नाही का? वाकड्यात शिरू नकोस. सॉरी, एकदम चुकलो. आता का हवीत सांग. फणशांच्या मावशी करता. इतकी वर्ष त्यांच्याकडे हक्काने झोपायला जाते. अवश्य देऊया. त्यांना आवडतील ना? त्यांना तशीच हवी आहेत. कशावरून? परवा दोघी बरोबर देवळात गेलो होतो ना, त्या मुद्दाम एका दुकानात चौकशी करीत होत्या. किंमत ऐकल्यावर आम्ही दोघी गप्प बसलो. तेव्हा बोलले नाही. म्हटलं आपल्या तोंडून शब्द जाण्यापूर्वी तुला विचारावं. काय किंमत होती? एकाचे 40 म्हणाला. माझ्या मनात आलं, तुझे कोणते डिझाईनवाले नार्वेकर, त्यांच्याकडून जरा स्वस्त मिळाली तर विचारीन त्यांना. मावशींना देऊया ना? अवश्य देऊया. किती पडतील? म्हणजे नार्वेकरांकडे. तुला त्याच्याशी काय करायचं आहे? हवीत ना? मी आणायची व्यवस्था करीन. तसं नको, संकोच वाटतो. तसं बोललीस तर मी पुन्हा येणार नाही इथं. कामावरून आल्या आल्या एके दिवशी किरणने बातमी पुरवली. तुमच्या मातोश्रींनी मावशींना टेबल दिली नाहीत. कुणी सांगितलं? मी आज गेले होते दादरला. हो, एक गाडी उतरली. भाजी पण घ्यायची होती. अरे, मग दुकानात का आली नाहीस? काय प्रत्येक वेळी यायचं? बरं, सगळी ठीक? एकदम. रंजन काय म्हणतोय? काल खोकत होता. कुणी सांगितलं? मनोरमा औषध न्यायला आली होती. फुकट ना? मी गप्प राहिलो. किरणने नेहमीचा कॉमेंट केला. त्या सगळ्यांनी तुम्हाला इतकं छान ओळखलंय. तुम्ही बोलणार नाही. मध्येच माझ्यावर कॉमेंट नकोय. तिकडचं काय ते सांग. टेबल घरातच आहेत आणि त्यांनी ती तेव्हा भावजींसाठीच मागितली होती. मावशींचं नुसतं नाव. हा आता तुझा तर्क. मी सगळा शोध घेतल्याशिवाय बोलत नाही. नंतर मी तशीच मावशींकडे गेले. मावशींकडे तशीच टेबलं. नवी नव्हेत. पहिल्यापासून त्यांच्याकडे होतीच तशी. मला खरोखरच आश्चर्य वाटलं. वाईटही वाटलं. इथं आल्या होत्या त्या दिवशी त्यांनी सरळ सरळ का सांगितलं नाही? मावशींना टेबलं हवी आहेत हे तिला माहीत नव्हतं. किरण फणकारून म्हणाली. त्या कशाही वागल्या तरी त्यांच्याच बाजूने तुम्ही बोलणार आहात का? अगं पण हेच त्यांनी बरोबर ओळखलंय. नवं सांग त्यांच्यापेक्षा. पुढच्या वेळेला त्यांना फायर करा. करून टाकू. तुम्ही हसण्यावारी नेणार हे मला माहीत होतं. तिने तुझ्या मुलासाठीच घेतलं ना? पण फसवणूक का? ह्याचं उत्तर माझ्याकडेही नव्हतं. नंतर किरण गप्प बसली. किती वेळ? वेळ नव्हे, किती दिवस. 5 दिवस अबोलीचा चढा. किरण एकदम दुकानात आली. मी आतल्या भागात होतो. निरोप मिळाला तेव्हा विश्वासच बसेना. कारण टेबल प्रकरणापासून तिने बोलणं टाकलं होतं. बाहेर आलो तर तीच. बाहेर येता जरा वेळ. मी सामंतला सांगून निघालो. किरण पूर्ववत मूडमध्ये. कुठं जायचं? चला फक्त. कोकरीच्या दुकानात गेल्यावर मी विचारलं, काय विचार आहे? कोकरी घ्यायची. पैसे? दमयंतीने दिलेल्या शोकेसेस रिकाम्या पडल्या आहेत. ओक्या बोक्या दिसतात. अगं पण पैसे? एरियर्स मिळाल्या. एक डिनर सेट आणि एका टी सेटने शोकेसची शान वाढली.
वीकेंड साजरा करायला आलेल्या मातोश्रींनी पुन्हा चौकशी केली. कुठं मिळतात रे? दादरलाच घेतल्या. किती पडले? ह्याची किंमत मी तुला नक्की सांगेन, कारण ह्या आपणच घेतल्या आहेत. किंमत ऐकून आई गप्प बसली. दुपारी तिने विचारलं, ह्यातल्या नुसत्या मोठ्या बशा मिळतील का रे? मध्येच किरण म्हणाली, पैसे टाकले की कुठेही काही मिळतं. दुकानं वस्तू विकण्यासाठीच आहेत. संभाषणाची तीव्रता कमी करायची म्हणून मी पटकन म्हणालो, आई, तू मला सांग, म्हणशील ते घेऊ. बशा किती हव्यात? एकाची किंमत सांग. 5 रुपये. 5? हो. अरविंदला हव्यात का? छे, त्याला कशाला लागतायत? मनोरमेच्या बहिणीसाठी विचारलं. ती उद्या परत जायची आहे. तिला जाताना काय द्यायचं याचा विचार चालला आहे घरात. प्रेझेंट द्यायला बशा चांगल्या आहेत. संध्याकाळी दादरला जाताना आईने 20 रुपये हातात ठेवले. कसले? मला बशा पाठव. किती? 1 डझन पाठव. अरविंदने 20 रुपये देऊन ठेवले होते. मी दुकानात आणखी 40 पाठवून देते. किरण म्हणाली, भाऊजींना म्हणावं सगळे एकदम द्या. 20 तर 20, एवढे ठेवून घ्या. बाकीचे 2 दिवसात पाठवते. हे पैसे नक्की अरविंदने दिले? मग तुझी गावंढळ आई थोडीच नोकरी. 15 दिवसांनी पुन्हा तोच विषय. तशीच सुरुवात, तेच आरोप. बशा घरातच आहेत. गेली होतीस वाटतं. अर्थात मुद्दामच गेले होते. मला बशांबद्दल शंका होतीच. काय कारण? कारण वगैरे विचारू नका. माझे अंदाज चुकत नसतात. ह्याबद्दल मला काय देता सांगा. चांगली खरड काढणार होते. का पण? गप्प बसायचं. अरविंद भाऊजींनी 40 रुपये दिले का आणून? नाही. ती त्यांची थाप होती. आणि आता पुढचंही सांगते. ते 20ही भाऊजींचे नसणार. तुमच्या मातोश्रींचे स्वतःचे साठवलेले असणार. बशांचं काय? घरात आहेत. विचारलं तर म्हणाल्या, मनोरमेच्या बहिणीला एक स्टीलचं पातेलं आवडलं घरातलं, ते दिलं. असेल. ती थाप. कशावरून? नंतर मावशींच्या घरी बसले होते. मावशी म्हणाल्या, मनोरमेची बहीण कधी आलीच नव्हती. असं? किरण मान उडवून निघून गेली. पुन्हा बोला. रात्री झोपताना किरण म्हणाली, आईच्या वागण्याचा तुम्हाला संताप येत नाही का? सरळ सरळ फसवतात तुम्हाला तरी का म्हणून काय विचारता? तुमच्या अपरोक्ष. मी मोठ्यांदा हसलो. अरविंद दुकानात असतानाची वेळ चुकवून त्याला लागणारी औषधं नेतो. आणि किरण मला चुकवून दुकानात न येता मावशीकडून बातमी आणते. आणखीन काय हवं? तुम्ही हसा. मी गप्प झालो. पण किरणला गप्प बसणं अशक्य झालं होतं. तुम्हाला चीड का येत नाही? आईची कीव येते. का? असं वाटतं एक व्यक्ती आहे, आई असं नाही, तर जस्ट अ ह्युमन बीइंग. त्या व्यक्तीला अमुक अमुक घडावं असं वाटतं. ते घडत नाही. स्वतःच्या अंगात काही घडवून आणण्याची ताकद नाही. केवळ परिस्थिती म्हणून त्यातलं काही जमत नाही. अशाच अनेक व्यक्तींपैकी माझी आई. अरविंदला मिळावं ही ओढ. माझ्याजवळ सरळ मागायची हिंमत नाही. स्वतःच्या मालकीचं काही नाही. मग तिला अशा काहीतरी कल्पना लढवाव्या लागतात. ही सर्कस तिला कायम करावी लागणार. नव्या नव्या मार्गांनी. आपल्यापासून लपवून छपवून
तिला अरविंदवर प्रेम करावं लागतं याचा तिला केवढा मनस्ताप होत असेल. हे सर्व करूनही तिला सुख नाही ह्याचं वाईट वाटतं. तर असा हा साहेब. हिंदुस्थानातील माणसं सुधारत नाहीत हे दुःख सहन न होऊन त्याने हिंदुस्थान सोडलं. चिरूटचा मला आवडणारा धूळ सोडत पार्टनर म्हणाला. मी गोंधळून म्हणालो, तू होम फ्रंटबद्दल विचारलंस म्हणून मी सांगायला लागलो. मध्येच तू साहेबांचं काय काढलंस? पार्टनर लगेच म्हणाला, आय एम कमिंग टू डॅट. तर असा हा साहेब म्हणाला, डब्ल्यू हे अक्षर वाईट. वाईन, वुमेन, वेल्थ ह्या 3 डब्ल्यूमुळे माणूस वाया जातो. त्याचप्रमाणे तो म्हणतो, सासू आणि सून ह्या विरुद्ध भूमिकेत असणं स्वाभाविक आहे. का? डब्ल्यू म्हणजे वाईफ, एम म्हणजे एकच अक्षर उलटसुलट वापरून साहेबाने सिद्ध केलंय. पटतंय? पटायलाच हवं. कारण गेले वर्षभर डब्ल्यू सांभाळू की एम हीची काळजी केली मी. अशाने लवकरच तुझा गोरा कुंभार होईल. आत्ताच झालाय. डोंट वरी, इट इज ए पासिंग फेज. खरंच? येस. घरात पाळणा हल्ला म्हणजे एम पण बदलतो आणि डब्ल्यू पण. म्हणजे नक्की काय होतं? डब्ल्यूला एम म्हणजे काय हे समजायला लागतं आपोआप. याचा अर्थ एम तसंच राहतो. एमचं वय काय? 60च्या आसपास. एवढ्या वयाच्या माणसाला स्वतः बदल घडवून आणणं शक्य आहे का? सगळं समजत असतं. आपण कुणाशी डावपेचाने वागतो, सरळ कुणाशी, खरं कुठे, नाटक कुठे, सगळं ज्याचं त्याला माहीत असतं. पुष्कळ आयुष्य निसटून गेलंय याचं कुठंतरी दुःख असतं. जग झपाट्याने सुधारत असतं. अधिक देखणं होत असतं. मरण येण्यापूर्वी त्या नव्या जगाचा उपभोग घ्यावा असं वाटत असतं. आणि त्याच वेळेला वयपरत्वे त्यातल्याही निम्म्या वस्तू उपभोगता येणार नाहीत ह्या सत्याचं आकलन झालेलं असतं. ह्या सत्य दर्शनाने काही निवृत्त होतात, काही अट्टहासाने स्पर्धा करीत राहतात. ती स्पर्धा सासू आणि सून ह्यांची नसतेच. ती वार्धक्याच्या भीतीची, तारुण्यातील मस्तीशी चाललेली स्पर्धा असते. ह्या दृष्टीने आई आणि किरण ह्यांच्याकडे पहा. आईचं ठीक आहे, किरणचं काय? तिने युद्धाचा पवित्रा का घ्यावा? युद्ध समवयस्कांशीच केलं पाहिजे ह्यासाठी जी मॅच्युरिटी लागते ती ह्या वयाला नसते. याचा अर्थ दोघींना माफ करायचं? तू काहीच करायचं नाहीस. फार तर एकच करू शकतोस. काय? आत्म्यानं सतत रक्षेत. पार्टनरच्या बोलण्याने मन आणखीन बधीर झालं. मन आणि मेंदूही. तेवढ्यात पार्टनर म्हणाला, एक आनंदाची बातमी सांगू? शुअरली. मी मुंबईत राहायला येतोय. काय सांगतोस काय? कुठे राहणार? कंपनीकडे क्वार्टर्स मागितले आहेत. सोय झाली की येणार. पार्टनरचा हात दाबीत मी म्हणालो, ते माझ्याकडे लागलं.